भारत जोडोमध्ये आज पवार आणि राऊत सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा 61वा दिवस आहे आणि आज चांदवडमध्ये जाहीर सभा होतीये। मालेगावातनं राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही चांदवडच्या दिशेने रवाना झालेली आहे। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये आज शरद पवार आणि संजय राऊत हे सहभागी होणार आहेत। नाशिकच्या चांदवडमध्ये आज राहुल गांधी यांचा रोड शो आणि त्याचबरोबर जाहीर सभा सुद्धा होतीये। शरद पवार आणि संजय राऊत हे एकाच गाडीमधनं चांदवडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यामुळे आज चांदवडमध्ये आपल्याला महाविकास आघाडीची ताकद बघायला मिळणार आहे। थेट अजय माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजय, चांदवडमध्ये काय घडामोडी या क्षणाला घडतायत? राहुल गांधी त्या ठिकाणी पोहोचलेत का? शरद पवार आणि त्याचबरोबर संजय राऊत कधी जॉईन करतायत? अजय, चांदवडमध्ये आता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे ती पोहोचलेली आहे। सभे ठिकाणी मंचावर सुद्धा ही नेते मंडळी जी आहे ती पोहोचलेली। शरद पवार, राहुल गांधी, संजय राऊत आणि नाना पटोले अशा पहिल्या फळीत जे ती नेते मंडळी जे बसलेले। त्याच्याच बरोबर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नाशिकचे शेतकरी किंवा मग धुळे, मालेगाव आणि नाशिकच्या पालघरच्या भागातले शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झालेले आणि काही क्षणातच आता ही सभा जी आहे ती सुरू होईल। संपूर्ण तासभरी सभा असणार आहे, त्यामुळे प्रमुख नेत्यांची भाषणे जी आहे ती या सभेत पार पडतील। शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, संजय राऊत असतील, या तिघांची भाषणे होणं अपेक्षित असणार आहे। त्यातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल राहुल गांधी यांनी धुळ्यात महिला परिषद घेऊन महिलांसाठीचं धोरण मांडलं। मालेगावात तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला। आज राहुल गांधी थेट महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसमोर गेलेले आहेत। सकाळी जेव्हा राहुल गांधी या ठिकाणाहून निघाले त्या ठिकाणी ही कांदा शेतकरी जे आहेत ते त्यांना भेटायला आले होते। त्यामुळे आता नवीन जाहीरनामा जो राहुल गांधी लोकसभेचा जाहीरनामा घेऊन प्रचार करत आहेत, त्यात मग शेतकऱ्यांसाठी आता त्यांच्या भाषणातून काय जाहीरनामा येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महिलांसाठी जाहीरनामा आला, तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर जाहीरनामा आला, विद्यार्थ्यांसाठी जाहीरनामा आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्याच्यात शेतकरी हा एक महत्त्वाचा घटक आहे। त्या शेतकऱ्यांसाठी आता काँग्रेसचं लोकसभेचं गणित काय असणार, काँग्रेस शेतकऱ्यांसाठी काय जाहीरनामा घेऊन येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रातून ही सभा जी आहे ती सुरू झाली होती तेव्हा अनेक मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या याआधी भाजपनेही केल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा काँग्रेसही करताना पाहायला मिळते। आता महाविकास आघाडी म्हणून जी आहे ती सभा पार पडते, पण या सभेनंतर ज्यावेळेस पूर्ण सभा होईल त्यावेळेस इंडिया आघाडीमधून सुद्धा सभा पार पडेल। इंडिया आघाडीचे एक दोन्ही महत्त्वाचे नेते तिथे उपस्थित आहेत, म्हणजेच शरद पवार आणि राहुल गांधी हे दोन्ही महत्त्वाचे नेते इंडिया आघाडीमध्ये आहेत। महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते म्हणजे शरद पवार आणि संजय राऊत हे तिथे उपस्थित आहेत, नाना पटोले आहेत तेही उपस्थित आहेत। त्यामुळे आता या सभेकडे महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे, कारण की शेतकऱ्यांसाठी या सभेतून काय निघणार, कारण की ही सभा जी आहे ती कांदा मार्केट म्हणजे कृषी उत्पन्न समितीच्या पटांगणात ठेवण्यात आली आहे। काल राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं महिलांविषयीचं काँग्रेसचं धोरण जाहीर केलं आणि आज ते शेतकऱ्यांविषयीचं धोरण जाहीर करतात आणि या वेळेला शरद पवार त्या व्यासपीठावरती आहेत। त्यामुळे काय चर्चा आहे? शेतकऱ्यांबद्दलचं धोरण जेव्हा काँग्रेसकडनं जाहीर होणार आहे त्यातनं कुठली मोठी घोषणा होऊ शकते का? आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठीचा धोरणात जर पाहिलं तर कांदा निर्यातीचा प्रश्न जो आहे तो मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात किंवा देशभरात चर्चेला जात होता। दुसरीकडे जर पाहिलं तर दिल्लीच्या सीमेवर देशभरातले शेतकरी म्हणजे पंजाब हरियाणातले शेतकरी जे आहेत ते येऊन थांबलेले आहेत आणि एकीकडे महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर, त्याच्यातच ज्या आहेत अवकाळी पाऊस असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या मुद्द्यावर जे ते हे सगळे प्रश्न उपस्थित करत आता राहुल गांधी अवकाळी पावसावर बोलणार की दुष्काळावर बोलणार की त्याच्यानंतर कांदा निर्यातीचा प्रश्न त्याच्यावर बोलणार की दिल्लीच्या बॉर्डरला येऊन थांबवलेला या सत्ताधारी सरकारने थांबवलेला शेतकरी त्याच्यावर बोलणार, याकडे लक्ष लागलेलं असेल। अनेक वेळा त्यांच्या प्रत्येक भाषणातून थेट भाजपवर नाहीत पण थेट त्यांचा जो राजकीय विरोधक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होताना ते पाहायला मिळतात आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या मुद्द्याला धरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचा सूर जो आहे तोही पाहायला मिळणार। पण धोरण काय असणार, कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्रत्येक सरकारमध्ये चर्चेला जाणारा प्रश्न आहे, पण त्यावर अद्यापही कुठला तोडगा निघालेला बरोबर आहे।